जेव्हा बातमी असते विश्वासाची, तेव्हा नाव येते जळगाव उन्नती न्यूज. तुमचा हक्काचा आवाज जळगाव उन्नती न्यूज. पाहूया आजच्या बातम्या. महागाईचा भडका. पेट्रोल डिझेल 3 रुपयांनी महागले. सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींमुळे देशात महागाईचा मोठा भडका उडाला आहे. मध्य पूर्वेतील वाढता संघर्ष आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे वाढते दर यामुळे तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रति लिटर तब्बल 3 रुपयांची मोठी वाढ जाहीर केली आहे. हे नवीन दर लागू झाल्यामुळे अनेक शहरांमध्ये पेट्रोलने 100 रुपयांचा टप्पा पार केला असून यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. या नव्या दरवाढीनंतर देशातील प्रमुख शहरांमध्ये इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. मुंबईत आता पेट्रोल प्रति लिटर 106.64 रुपये आणि डिझेल 93.14 रुपयांवर पोहोचले आहे. राजधानी नवी दिल्लीत पेट्रोल 97.77 रुपये तर डिझेल 90.67 रुपये झाले आहे. कोलकाता येथे देशातील सर्वात महाग पेट्रोल विकले जात असून तिथे हा दर 108.74 रुपयांवर गेला आहे. तर भुवनेश्वरमध्ये सर्वाधिक म्हणजेच 3.60 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. चेन्नईत पेट्रोल 103.90 रुपये आणि बंगळुरूत 106.17 रुपये प्रति लिटर झाले आहे. या इंधन दरवाढीचा थेट फटका देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि शेती क्षेत्राला बसण्याची दाट शक्यता आहे. भारतातील शेती, ट्रॅक्टर, सिंचन पंप आणि वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणावर डिझेलवर अवलंबून असल्याने शेतीचा खर्च वाढणार आहे, ज्यामुळे आगामी काळात अन्नधान्य आणि भाजीपाल्याचे दर वाढू शकतात. याशिवाय आयात खर्च वाढल्यामुळे येत्या काळात घरगुती LPG गॅस सिलेंडरच्या किमतीही वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. दुसरीकडे सर्वसामान्यांची वाहिनी असलेल्या एसटी प्रवासावरही याचे संकट ओढवले आहे. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावर बोलताना सांगितले की सध्याच्या स्थितीत एसटीची तिकीट दरवाढ करण्यात आलेली नाही. मात्र इंधन दरवाढीमुळे होणारा तोटा महामंडळ जास्त काळ सहन करू शकत नाही, त्यामुळे भविष्यात एसटी तिकीट दरात वाढ करावी लागेल. एकंदरीत पेट्रोल डिझेलच्या या भडकलेल्या किमतींमुळे वाहतूक, शेती आणि घरगुती बजेट पूर्णपणे कोलमडणार असून सर्वसामान्यांचे जीवन आणखी कठीण होण्याची चिन्हे दिसत आहेत.